शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। कोणती जात त्या प्रवर्गामध्ये टाकायची, कोणाची चूक दुरुस्ती करायची, कोणाला लाभ नाहीत अजून ते त्यांचा समावेश करायचा, या सगळ्याचे अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत। आणि मग राज्य सरकारच्या हातामध्ये हा प्रश्न असताना आज आपली मिटिंग तिकडे चालू असेल किंवा झाली असेल काय माहित नाही, चालू असेल, पण तो सगळा बनवा बनवीचा खेळ असणार आहे। त्याच्यामध्ये काही खरं नाही आणि ज्याच्या बाजूला जायचं आहे त्या सुद्धा सगळ्या मंडळींनी, म्हणजे महाविकास आघाडीच्या सुद्धा सगळ्या मंडळींनी येऊन आम्ही काय करणार आहे, कोणत्या दिवशी कोणता निर्णय घेणार आहे, कशा पद्धतीने आरक्षण देणार आहे, आणि मग समाजानं सुद्धा ही भूमिका राज्यभर एका माणसानं ती पाळली पाहिजे। आणि आपण जोपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला वाईट वाटेल, परंतु आपल्यामध्ये एकजूट नसणं, कोणाच्याही एक माणसाचं एका विचारानं न ऐकणं आणि मतामध्ये आपापल्या गावातल्या पार्ट्या पक्ष आपापलं त्या ठिकाणचं अस्तित्व, आणि यासाठी आपण लढाई करतो। आणि जोपर्यंत हे करणार आहे, पाटील साहेब काही म्हणू, कुठे उत्तम जानकर आमदार झाला आणि मंत्री झाला म्हणजे तुमचा प्रश्न सुटला असा अजिबात होणार नाही। तुम्हाला यासाठी तुमचं संघटनच मजबूत करावं लागेल। त्या शक्तीचा, त्या पदाचा उपयोग तुम्हाला एकजिनसी करण्यामध्ये, तुम्हाला एकत्र आणण्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो। परंतु कुणी एक माणूस अनेक मंत्री झाले, आपल्या समाजातले अनेक मंत्री झाले, परंतु मंत्री झाला म्हणजे आरक्षण मिळालंय, समाजाला सुविधा मिळाल्या, समाज पुढे गेलाय, अशा पद्धतीचं घडत नाही। माझ्या माहितीप्रमाणे 9 आमदारावरनं 1 आमदारावरती समाज आलेला आहे। म्हणजे आपण कुठल्या दिशेने लढतोय याचा आपल्याकडं आत्मपरीक्षण नाही। तुम्ही एवढे बसलेले म्हणत नाही, मी 2 कोटी धनगर समाजाला सांगतोय, समोर बसलेल्या पुरता या मर्यादित विषय नाही, 2 कोटी धनगर समाजाचा हा विषय आहे। आणि म्हणून आम्ही काही व्यूहरचना करू 1-2 दिवसामध्ये, आणि निश्चितपणानं हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं या ठिकाणी आलं पाहिजे, ताकद दाखवली पाहिजे। आपण त्या दृष्टीनं काय शक्ती प्रदर्शनासाठी काय करायचं यासाठी संध्याकाळी उद्या बसून त्याचा निर्णय करू, आणि त्या दृष्टीनं आपली पुढची पावलं असतील। मित्रांनो, तुम्ही गेली 6-7 दिवस या ठिकाणी या मंडपामध्ये बसून या उपोषणकर्त्यांचा उत्साह वाढवताय, त्यांची जी आलेली ज्ञानी आहे, त्यांच्या जो जीव व्याकुळ झालेला आहे त्यांना शक्ती देण्याचा प्रयत्न करताय। तुम्ही आला, आम्ही आलो, आनंद कुमार पाटील साहेब तर विदर्भातून आलेले आहेत, आणि यामुळे या उपोषणकर्त्यांमध्ये एक निश्चितपणानं लढण्याचं बळ तयार होतंय। आपण तर लढत नाहीच नाही, पण जे लढतात त्यासाठी तरी आपण बळ दिलं पाहिजे। आणि म्हणून आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभा राहूया, आता महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा करूया, एवढंच या प्रसंगानं सांगतो। आणि उपोषण करते तुम्ही एकटे नाहीत, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत, हा विश्वास तुम्हाला देतो। आणि सर्व समाज बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।